शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यात करणार सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपूजन। आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती। जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी साधणार संवाद। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर 4 व 5 फेब्रुवारी रोजी असणार आहेत। कोकण दौऱ्यात लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन ते करणार आहेत। या दौऱ्यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती व मंदिराची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, बाबी जोगी आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे यांच्या दौऱ्यात संदर्भात माहिती दिली। ते काय म्हणाले पाहूया। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये उद्धवजी स्वतः दौरा करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्रातले लोकसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आता उद्धवजी दौरा करत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सुद्धा खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना भेटीसाठी कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आज ते 4 आणि 5ला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात दौऱ्याला येत आहेत। त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावर माझ्या आमदारफंडातनं झालेल्या सिंहासनाचं सुद्धा पूजन त्यांच्या हस्ते व्हावे अशी शिवप्रेमींची इच्छा होती आणि ते शिवप्रेमींची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांच्या हस्ते आम्ही पूजन करणार आहोत आणि कार्यकर्त्यांना सगळ्या ठिकाणी उद्धवजी शिवसैनिकांना भेटणार आहेत आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा हा त्यांचा आवडता जिल्हा आहे आणि त्यामुळे मनमोकळेपणे ते फिरणार आहेत। ते मला की जाहीर सभा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत, परंतु हजारो शिवसैनिकांशी आम्ही संवाद साधणार आहोत।